श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. शुभ सकाळ. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. जसं की तुम्हाला माहीतच आहे, लक्ष्मी माता स्वयं धर्तीवर विराजमान होतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये. मार्गशीर्ष महिना खूप पवित्र महिना आहे. जसं की श्रावण महिना खूप पवित्र आहे, तसाच हा मार्गशीर्ष महिना देखील पवित्र आहे. जसा की श्रावण महिना पवित्र आहे, तसाच हा मार्गशीर्ष महिना देखील तेवढाच पवित्र मानला जातो. असं मानलं जातं की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी या 5 गुरुवारी ज्यांच्या घरी आनंदी स्वच्छ वातावरण असते, त्यांच्या घरी माता लक्ष्मी आगमन करते. तर तुम्ही देखील तुमचे घर स्वच्छ आणि आनंदी असे ठेवायला हवे. तर आज आपण 11 गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातील व्रतात मांडणी करू शकतो का? तर हो, आपण मार्गशीर्ष 11 गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातील पोथीची मांडणी करू शकतो. कारण तर तुम्ही 11 गुरुवार आणि माता लक्ष्मीचे व्रत करू शकता. कारण या दोघांची सुद्धा मांडणी वेगळी आहे, त्यांची पोथी वेगळी आहे, त्यामुळं त्याला कसली प्रकारे हरकत नाही. तुम्ही दोन्हीही करू शकता. आपल्या स्वामींच्या केंद्रामध्येच मानलं जातं. आपल्याला सांगितलं जातं की प्रत्येक देवताची सेवा करायची आहे. आपल्या केंद्रामध्ये असं कुठेच नाही आहे की फक्त स्वामींची सेवा करा. स्वामीच सांगतात की जसं की कुलदेवताची सेवा, आपल्या हातून सगळ्या देवताची सेवा आपले स्वामी आपल्याकडून करून घेतात. तर तुम्ही प्रत्येक सेवा करायलाच हवी. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.